कारण की आपल्या स्पर्धा फक्त 3 दिवसाची स्पर्धा आहे. जास्तीत जास्त ओव्हर जर आपण खेळलो तरच या स्पर्धेचा फायदा. कमी ओव्हर मध्ये सर्वांना आनंद घेता येणार नाहीये. सुंदर असं दृश्य आपण बघू शकता. स्पॉट ऑन प्रत्येक मॅचची हायलाइट प्रदर्शित केली जाते. काय जबरदस्त खेळ मात्र पाहायला मिळाला. गेंदबाज की विशेष बन गए यहाँ पे हितेश इस मैच के प्लेयर ऑफ द मैच. खूपच चांगला या ठिकाणी दृश्य या ठिकाणी आपण बघू शकता. जे सकाळच्या सत्रामध्ये हे दृश्य आहेत. एकीची भावना देणारी स्पर्धा, एकटीची धाव देणारी स्पर्धा म्हणून ओळख असणारी पठार प्रीमियर लीग या ठिकाणी आपण पाहतायत सुरू आहे. आपल्या एक देखण्याच्या मैदानामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण पाहता. पंच देखील केंद्र पाहायला गेलं या ठिकाणी या सज्ज असं या मॅच साठी. आजच्या सत्रामध्ये जर पाहायला गेला दुसरा सामना या ठिकाणी तो प्रारंभ केला जातोय. पठार प्रीमियर लीग आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. हे जे दृश्य बघू शकता आपण. धावा ठोकू झेल घेऊया घुमते धरी आणि खोरी एका दिलात साजरी करू ही PPL ची ही वारी आणि हीच आहे तयारी. हे दृश्य आहे एकटीची धाव देणारी स्पर्धा म्हणजेच आपली पठार प्रीमियर लीग. सातारा जिल्ह्याची असणारी वाई तालुक्याची असणारी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख आहे या क्रिकेट स्पर्धेची. आणि काय सुंदर दृश्य आहे. एकदम मनाला स्वाद देणारा, मनाला दिल धडकवून टाकणारा एक धडक आहे ही PPL सर्वांची आहे. 8 टीम मध्ये या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतायत. वस्ताद 11 आता मात्र तयार असणार आहे. तर गोलंदाज जर पाहिलं गेलं ठिकाणी सज्ज होतं बॉलिंग ट्रॅकला. पहिल्या षटकामध्ये धीरज. सुंदर अशी मॅच ऑन आहे. प्रोजेक्ट स्कोर आता सुरू होईल कारण पाठीमागच्या सामन्यावरती फक्त 35 धावे झालत्या. बॅटिंग साठी आलेत अमोल आणि दुसऱ्या बाजूने आले ते धीरज मात्र बॉलिंग मध्ये असणार. धीरज जर पाहिलं गेले की वेगवान गोलंदाज आहे. त्यांच्याकडे जर पाहिलं गेले विविधता आहे. धीरजकडे समोर आहे अमोल. नाश्ता केला आहे उमेश. पंच देखील आहे. तर या लेट्स प्ले. चला खेळूया. पहिला बॉल चांगला फटका मात्र सजवलाय. बॉल चालला कबच्या दिशेने. तिथे ते सिंगल धाव. एक धाव किल्ला ते तिथे कंप्लीट. पहिल्या षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. आपण जर पाहिलं गेलं एक धाव या ठिकाणी धावसंख्येमध्ये उभी केली जाते. उमेश एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं अमोल देखील या सज्ज आहेत बॅटिंग साठी. यावेळीचा बॉल जर पाहिला जाईल इथे इशारा काय येताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. बाईची धाव देखील येताना तिथे पाहायला मिळते. दुसरा सामना वस्ताद 11 ची पारी. समोर आहे टीम शिवतेज 11. शिवतेज बॉयज. बॉलिंगचा केला स्वीकार. पहिलं षटक टाकतोय धीरज. बॉलिंग मध्ये होतं विकेट आहे. चांगला लाईन छातीची लाईन टाकलेली आहे. छाती केसराची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा शिवछत्रपती. तसंच खेळामध्ये दाखवलं लागतं गती हरणाची नक्की दाखवावी लागते तुम्हाला या खेळामध्ये. क्रिकेट राजा थांबला तो संपला. इथे थांबायला वेळ कोणाला. होतं विकेट. हो यावेळेचा फटका उडवलाय लॉंग ऑन बोलायच्या बाहेर. या स्पर्धेचा पहिला षटक ठोकलाय उमेशच्या
यावेळेस जर पाहिलं जाईल नखरे वाली नखरा दिखा जा कॅच छोड़ दिया है झलक दिखला जा कॅच नाही आया हातों में 11 धावा असेल धावफलकामध्ये षटक क्रमांक पहिला या ठिकाणी अमोल धीरजच्या बॉलवरती षटक ठोकला त्यानंतर धीरजने कमबॅक केले पुन्हा डाऊन साइड मध्ये बॉल पुलचा फटका खेळला गेला तसे आपण बघू शकता डीजे चांगलं गाणं लावतायत फक्त तुम्ही 10 सेकंदाचं गाणं लावा लक्ष ठेवा जसा बॉल येईल आतमध्ये बॉलच्या हातात तसं तुम्ही थांबायचंय गुलाबी साडी गाणं आज आलं नाही अजून बघूया ते कधी येते डीजे वाल्याकडून 12 धावा धावफलकामध्ये जे गाणं इंग्लंड मध्ये फेमस झालंय यावेळेचा बॉल जर पाहायला गेला चांगला बॉल होता पहिल्या क्रमांकावर षटक या ठिकाणी संपले धावसंख्या असेल ती 12 रन्स धावसंख्येमध्ये वाजता 11 संघाने बघू शकतो हा बॉल रिप्ले मध्ये चांगला टाकलाय धीरजने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या असेल बोर्डला 12 धावा धावफलकामध्ये आहेत जो दिसेल चांगला त्याचाच फोटो काढला जाणार आहे तो मारे षटकात चांगला त्याचा स्टेटस ठेवला जाणार आहे त्याच्यामुळे आता बघू शकता सामना कशा प्रकारे खेळणार आहे जसं गाणं फेमस झालंय गुलाबी साडी पूर्णपणे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हॉलिवूडच्या दुबई मध्ये देखील फेमस झालेलं गाणं सध्या बघू शकतो आता काय घडणार आहे असंच टाइमपास मध्ये बनवलेलं गाणं होतं ते ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात ती गोष्ट तुम्हाला नक्की चेंज करते सिद्धेश आला आणि इथे बघू शकता रिवर्सचा फटका डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक चौका देख काजळ लावणे हिट होने वाली है आणि त्याच्यामध्ये सर्वांचा मोलाचं सहकार्य एक खूप मोठे हात आहे त्याच्या मागे 16 धावा धावफलकामध्ये अमोल खेळतोय ओहो नो बॉल हा तर नो बॉल टाकलेला आहे नो बॉल उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट षटक क्रमांक आपण बघू शकता दुसऱ्या ठिकाणी चालू असणार आहे वाजता 11 संघ धावसंख्या पाहू शकता बोर्डला रन संख्या असतात ती 17 धावा दुसरा षटक तिथे चालू आहे गोलंदाज तयार बॉलिंग मध्ये यावेळेचा फटका चांगला मारलाय कव्हरच्या दिशेने कोणताही चान्स नाहीये चाइल्ड बॉल सीमा पार ते या ठिकाणी स्वारी चौका अमोलच्या बॅटमन चौकार आलेला आहे पुन्हा एकदा एक चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला आणखीन एक
धावसंख्या जर पाहिली गेली स्कोर मात्र पुढे जातोय. स्कोर कार्ड जर नजर टाकली गेली रनसंख्या असणार ती 22 धावसंख्येमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसरं षटक या ठिकाणी अवस्था दिलेला संघ आपण बघू शकता. 22 रन्स ऑन बोर्ड आहेत. कोणत्याही बात नाहीये. पण जर पाहिलं गेलं षटक क्रमांक दुसरं ज्या ठिकाणी सुरू असणार सिद्धेश मात्र बॉलिंग मार्ग यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. अतिशय कमी वयामध्ये मात्र गोलंदाजीचाच मारा करताना आपण त्यांना पाहत आहेत. आणि तो कट आहे त्याच्याकडे. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. चांगला कट केलाय बॉल. अँगल बनवला गेलाय. जिंकलं बघू शकता. बॉलचा गती चांगली होती. फसवलं फलंदाजाला. कट करायचा प्रयत्न केलता मात्र पेस आहे गोलंदाजाकडे सिद्धेशकडे. त्यावरती बीट केले सिद्धेशनं. पुन्हा एकदा पायावरती बॉल होता त्यावरती मोठा फटका खेळून काढलाय. चांगला बॉल रोखला गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण बघू शकता. असणार एक धाव मात्र तिथे प्राप्त केला त्यांनी. धावसंख्या जर पाहिली गेली स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. 24 ही पार होतीये. दुसरं षटक तिथे चालू आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. चांगली धावसंख्या सध्या. फलंदाज समोर उमेश सध्या 9 रन्स मध्ये खेळताना 5 बॉल मध्ये. लॉब केला बॉल आणि हा चेंडू एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. उमेशच्या बाहेर शेवटच्या बॉलला चौकार आलाय. अजून एक बॉल बाकी आहे अजून. पंच देखील खूप चांगला कार्य करत आहेत. त्यांचं कौतुक करावं लागणार आपल्याला. हो यावेळेस पूलचा फटका. आपला फटका 440चा झटका. यावेळेस जर पाहिलं गेलं आपण तिथे धावसंख्या जर पाहिले गेली या ठिकाणी स्कोर पुढे सरकला असणार आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि या 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिले गेली स्कोर झाला गेलाय तो 30 धावा. धावसंख्या जर पाहिले गेली 30 धावा धावसंख्येमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज आहे समीर. हो यावेळेस उडवलाय आणि तिथे आहे क्षेत्ररक्षक. कोणती मिस्टेक नाही करत. फलंदाज होत आहे बाद. पहिला धक्का अमोल चावला. तिसरं षटक तिथे आपण पाहता येईल. 5-11 संघ जर पाहिलं गेलं धावसंख्या जर पाहिली गेली तिसरं षटक प्रारंभ केला जाते. पठार प्रीमियर लीगच्या माध्यमातून जर पाहिलं गेले एक सुंदर सीझन या ठिकाणी आपण पाहता येत. तिसरं षटक तिथे गोलंदाज जर पाहिलं गेलं सज्ज असावं तर पुन्हा एकदा बॉलिंग साठी. यावेळेचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा पण जास्त पेस होता ना त्याच्यामुळे हा बॉल जर पाहिला गेला बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाहीये. मात्र एक धाव तिथे येताना पाहायला मिळाली
आपण पाठीमागचाही सामना पाहिला गेला, त्या सामन्यामध्ये फक्त 36 धावांचा पाठलाग करायचा होता, मात्र त्या धावा डिफेन्स केल्या गेल्यात, त्या धावा बोलून दिल्या नाहीयेत. तर या ठिकाणी अतिशय चांगला विक्रम म्हणावा लागणार आहे. पुन्हा एकदा आकट केला बॉल चालतो थर्मॅनच्या दिशेने, सिंगल प्राप्त होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेलाय. 2 धाव पूर्ण केल्या जाताना ते आपण पाहत आहे पूर्ण होत आहे. धावसंख्या पुढे सरकते 2 धावेच्या रूपानं. आतापर्यंत एक चांगला स्कोर मात्र या ठिकाणी उभा केलेला आहे. तिसरं षटक चालू असते, 4 षटकात सामना. धावसंख्या मात्र पुढे जाते 33 धावा, 1 गडी बाद असताना यावेळेचा चेंडू रेस करेल आणि जाईल बॉल थर्डमॅनला. शतषक जरूर आहे तिथे, मात्र धावा तिथे वसूल केल्या गेल्यात आणि पाहता पाहता तिथे धावसंख्या जर पाहिली गेली 3 धावा काढल्या गेल्या. धावसंख्या आता पुढे सरकते. स्कोर जर पाहिला गेला धावसंख्या आपण पाहू शकतो 36 धावा धावसंख्येमध्ये 1 गडी बाद. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला एक सुंदर फटका होता, तिथे धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर मूव्ह होतोय पुढे. स्कोर जर पाहिला गेला धावसंख्येमध्ये त्या 36 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. 1 बाद 36. नंबर 3 बॉल तयार, बॉलिंग मार्कवर समीर आहे. विकेटनं टॅप केला बॉल, क्षेत्ररक्षक आहे, छलांग लावत कॅच टिपलाय. आणखी एक फलंदा बाद. वस्ताद संघाला बसलाय तर दुसरा झटका. नजर हटली आणि नक्कीच बांगडी फुटली म्हणावं लागणार आता, कारण की तिथे फलंदाज बाद झालाय. पुढे आले, पाठीमागे बघू शकता. चौथा षटक, शेवटचे 5 बॉल बाकी आहे. लहुराज मात्र बॉलिंग करत असताना पहिला बॉल त्यांचा न संपणार होता. ओ यावेळेचा बॉल जर पाहिलं जाईल हवाई फायर केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि गोलंदाज लहुराज ऑन हॅट्रिक.
लहू घेणार का हॅट्रिक. शिवतेज बॉयज ओनर कडून हॅट्रिक घेतली तर 200 रुपयांचा प्राइज असणार ते लहू राजला. यावेळेचा पुढचा फटका ऑन साइडला बॉल खेळून काढल्या. हॅट्रिक वाचवली. रन काढल्यात. एक धाव काढली. धावफलक पुढे पोहोचले. 37च्या घरात स्कोर पोहोचलेला आहे. 4/37च्या घरात धावफलक मात्र पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 4. 3 बॉल बाकी षटकातील. दुसरा सामना सुरुवातच्या दिवसातील पाहतो या ठिकाणी अतिशय चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय मैदानामध्ये. 4थं षटक तिथे आपल्याला बघायला मिळते. 37 धावा असे धावसंख्येमध्ये 4 गडी बाद आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग साठी. हो दे विकेट. ओ कर दी है गलती. दांडी की गई है एकदम गुल. मध्ये एक रन केवळ खर्च केलाय त्याचं कौतुक नक्कीच करावं लागेल राहुल राजना. कारण की कॅप्टनला दिलं शेवटचं स्लॉग ओव्हर. त्या ओव्हर मध्ये मात्र चांगली बॉलिंग राहुल यांची पाहायला मिळाली. ओ आणखी एक हो गई गलती हो गई भूल. दांडी कर दी है गुल. चार विकेट घेतल्याबद्दल शक्तीभाऊ कोंडके यांच्या वतीनं 201 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जे आलेले. सुंदर गोलंदाजी केली. एका ओव्हरला 4 विकेट घेतले म्हणजे टीम 11चा कॅप्टन कोण आहे आजचा. नाव आहे लहू. लहू 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 लोहा. लोहे लोहे को काटता है और लहू सिर्फ यहाँ पे स्टंप को काटता है. लाकूड तोड्या गोलंदाज ठरलाय. एकदम फळी फोडून टाकतोय. स्टंप उखडून टाकले. दांडी गुल करून टाकली. एकाच ओव्हरला 4 विकेट काढल्यात लहूने. हॅलो
जिल्हा सातारा तालुका वाई आणि या नक्कीच पठारावर सुरू आहे पठार प्रीमियर लीग ची सुपर हिट लढाई. प्रत्येक षटकारासाठी जर पाहिलं गेलं इथे बक्षीस असणार आहे. सन्माननीय शिवतेज संघाचे संघ मालक या ठिकाणी ज्यांचं प्रेम नक्कीच खूप आहे टीम वरती. सन्माननीय शक्ती दादा कोणके साहेबांच्या वतीनं या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी जर पाहिलं गेलं 100 रुपयांचं प्राइज आहे. गोलंदाज देखील तयार असेल. 38 धाव्यांचा टार्गेट असणार विजयासाठी. बॉलर्स नेम सांगा प्लीज. बॉलर्स नेम. शैलेश आले बॉलिंग साठी. पहिल्या ओव्हरला शैलेश थांबवणार आहे का. धीरज यांसाठी प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी संघाचे संघ मालक शिवतेज बॉयचे शक्ती कोणगे यांच्या वतीनं आणि राहुल इंगळे देखील आहे संघाबरोबर. त्यांचाही मोलाचा खारीचा वाटा आहे. फ्रंट लाईन बॉलर तयार बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल. ये देखिए जादू, ये देखिए रफ्तार, रफ्तार से किया है गिरफ्तार. डॉट बॉल. पहिला बॉल जर पाहिलं गेलं अतिशय सुंदर मात्र पेश केला गेलाय. सातारा अतिशय सुंदर असं गाणं लावतं डीजे वाले. अटक कराव पुण्यात. आता अटक कोण करणार कोणाला पाहिजे आता इथे या पठारावरती. देखणं मैदान आहे नॅशनल अकॅडमी. ओ यावेचा बॉल गलीमधून खेळून काढला गेलाय. गाडी सुटली आहे भुंगाट. मात्र तिथे धावा नक्की मिळणार आहेत. धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर मात्र झालेला असेल. आता दुपारचं सत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 8 संघ मालक आहेत. त्याच्यामधील पहिले दिलदार संघ मालक इथे आलेले आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वतः 12व्या खेळाडूची भूमिका साकार करतायत आणि प्रत्येक फटक्याला 100 रुपयांचं प्राइज देखील त्यांनी लावलेलं आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. साइड अँगल बॉलिंग मात्र पाहायला मिळाली. चांगली बॉल. तुषार ओहाननी काल एका जबरदस्त बॉलिंग मात्र केली. रोहित शर्मा काल इम्पॅक्ट प्लेयर खेळले तरी देखील मुंबई इंडियन्स जिंकली नाही काल. कब छुटेगा सवाल, कब मचेगा यहाँ पे मुंबई इंडियंस का जीत का द्वार कब खुलेगा. हो 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 हो. हा देखील बॉल जर पाहिलं गेलं जबरदस्त गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. लोणावळा जवळ आहे. लोणावळ्याची चिक्की, मुंबईचा वडापाव. शैलेशच्या बॉलिंग पुढे भाऊन खाऊन गेला शैलेश आज गोलंदाजाच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलिंग मात्र पेश करतायत ते शैलेश बॉलिंग मध्ये. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल हा या हवे क्षेत्ररक्षक आहे नो मॅन्स लँड मध्ये मात्र पाहायला मिळाले. धावसंख्या मात्र या पुढे सरकतीये. स्कोर मात्र पुढे सरकलेला आहे. धावसंख्या असते ती बोर्डला, रनसंख्या असते ती 4 रन्स बोर्डला. पहिलं षटक एकाने सुरू असणार आहे. अनेक खेळाडू आले. सर्वांचं स्वागत आहे. अनेक यावेळेचा बॉल जर पाहिला गेला मैदानामध्ये सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं संपलंय पहिल्या क्रमांकाचं. 4 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 बॉल मध्ये जर पाहायला गेला तर 34 धावांची गरज आहे. 18 बॉल 34 धावांची गरज बायूच्यासाठी आता असणार आहे. पहिल्या होतं जर आपण पाहायला गेलं 4 धावा धावसंख्येमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जर पाहायला गेला पुन्हा एकदा सज्ज असतात. आता बॉलिंग साठी जर पाहिलं जाईल दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. कारण की मॅच जर पाहिली गेली सामना जो मात्र असणार आहे. आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेला मित्रांनो आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली गेली 4 धावा अंकित केले धावफलकामध्ये. दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. बॉलिंग मध्ये गोलंदाज आहे तयार. काय घडणार, काय बिघडणार, मचेगा बवाल. बघू शकता सामना
हा खेळ नाही फावल्यांचा, खेळ आहे मर्द मराठी मावळ्यांचा. कोण पाळेल धावायचा पाऊस, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये, कशा प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी तो पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात, गोलंदाजी मार्क जर पाहिलं गोलंदाज सज्ज असणार अक्षय. 4 धावा धावपलकामध्ये लागले गेले, अजून 34 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाहायचंय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू होता यावेळेस, मिडल ऑफ द बॅट घेतला जरूर आहे. त्यानंतर जर पाहिलं तर एकेरी धाव इथे येताना पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र एका धावेनं स्कोर मात्र पुढे जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या पाहायला मिळते ती 5 रन्स असणारे स्कोर काढला. पुन्हा एकदा यावेळेस बघू शकता हा देखील एक सुंदर पद्धतीचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉलर यांनी पाहायला मिळाला असणार आहे. 5 धावा धावसंख्येमध्ये अक्षय मात्र बॉलिंग मध्ये प्रेशर वाढत चाललंय, जसा जसा डॉट बॉल चाललाय तसा. हो यावेळेस कॉट केला जरूर, मात्र 1 बाउन्स बॉल तिथे मात्र पाहायला मिळतो. एक डॉट बॉल पेश केला गेला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहता येते सुरू आहे. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. खूप चांगला हाताळलाय चेंडू. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर मारा केला जाईल. एक चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा थोडासा धावपलकाला या ठिकाणी आराम घातला गेलाय. आणखीन एकदा या वेळेचा देखील बॉल जर पाहायला गेला, अतिशय भन्नाट गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळते. धावसंख्या जागेवरच आहे, म्हणजेच की काय 5 धावा असते धावसंख्येमध्ये केवळ 2 केस. या वेळेचा बॉल जर पाहिला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला गेल्यानंतर धावसंख्या मात्र पुढे आपण बघू शकता 2 खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांवर धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा असते धावसंख्येमध्ये. 2 खेळ संपलाय, अजून बॉल बाकी, ते 12 चेंडूचा खेळ बाकी. ती 7 धावा बोर्डला, 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाहिजे आज सामना विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 15 धावाची सरासरी पाहिजे एका षटकामध्ये. 15.50 केले जातील का कंप्लीट. एकदा आपण जर पाहिलं गेलं तर की सिंगल धाव येताना तिथे पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर कार्ड जर पाहायला गेला, स्कोर असताना तो 8 धावा धावसंख्येमध्ये. 2.2 चालू आहे. आपण बघू शकता सामना धीरजानी कशा प्रकारे साथ देतात ते आपण मैदानामध्ये पाहूयात. 30 षटक तिथे चालू आहे. धावसंख्या जर पाहायला गेली 8 रन्स असेल बोर्डला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल बॉलिंग मध्ये. यावेळेचा बॉल जर पाहिला स्लोवर बॉल, स्लोवर बॉल. खरं तर हा सामना जर पाहायला गेला जिंकायचा उद्देश मात्र केला जात नाहीये, कारण लगातार डॉट बॉल त्याही देखील स्लोवर बॉल. यावे फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन.
इकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला झुकेगा नाही साला. आणि हो मात्र यावेळेस धानी गोल कर दी है. 6 के बाद विकेट लिया फर्नीचर डिस्ट्रॉयर. एसपी सुपर जायंटची पलटण तयार हो या मॅच साठी आणि पुढे असणार आहे ती सरपंच किंग्स 11. एक तरफ हो गए बिल्कुल मुस्कुराहट पंजाब ने दिए सीएसके को हरा कर. या बेचा बॉल सुपला शॉट मारायचा प्रयत्न एक चौथं षटकार सुरू असणारे आपण जर पाहिलं गेला असं की जर पाहिलं गेले 16 धावा धावसंख्येमध्ये पाहायला मिळत आहेत. 2/16 चौथं षटकार सुरू आहे. शक्ती कोणकेस थोडेसे नाराज झाले शिवते संघ कारण की ज्या प्रकारे सामना लांब गेलेला आहे. आता 5 बॉल मध्ये सामना जवळपास दूर चाललाय. मात्र त्या दरम्यान आलेला एक बाहुबली प्रिमिंडास फटका कॅच सुटला जरूर आहे. धावा नक्की तिथे मिळाल्या जात आहेत आणि बघता बघता धावसंख्या जर पाहिली गेली स्कोर मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. चौथं षटक तिथे आपण पाहताय सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली गेली स्कोर कार्ड मध्ये 18 धावा धावसंख्येमध्ये 2 बाद आहेत. 2 बाद 18 षटक क्रमांक 4 तिथे आपल्याला जुने खेळाडू सांभाळ तानाजी सर यांना विनंती आहे समोर यायचं आपण. तानाजी सर यांच्या शुभस्थ टॉस होणार आहे संपन्न. जुने खेळाडू राहिलेले व्हाईट बॉल व्हॉट इज कॉल्ड लिजेंड. 20 धावा धावसंख्येमध्ये 2 बाद असताना चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय तो कव्हरच्या दिशेने. धावसंख्या नक्कीच तिथे कंप्लीट केली जाते का नाही नाही केली कंप्लीट. फलंदाज रन आउट.
एक बॉल बाकी आता. सामना जर पाहायला गेला शिवते बॉय संघापासून लांब गेलाय. खूप चांगला खेळ दाखवलाय या ठिकाणी आणि गोलंदाजी देखील खूप चांगली मात्र पाहायला मिळाली. चांगला बॉल आणि याबरोबर आज सामना इथे विन ठरलेला संघ ठरलेला आहे. इनिंग झाली कंप्लीट.